यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस खूप चांगला जावो तुमचा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी, पटापटाला लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी पोळी हे चॅनल लाईव्हला आहे. आज मी तुमच्यासाठी एक छान इझी अशी रेसिपी आणली आहे, ते पण अंड्याची. काय माहिती तुम्ही ती कधी बनवला असाल किंवा असाल तर खूप चांगलीच गोष्ट आहे, नसाल तर नक्की जॉईन राहा माझ्या चॅनलला, कोकणची माणसं साधी पोळी. तर मंडळी, पटापटा लाईव्हला जॉईन व्हा कोकणची माणसं साधी पोळी या चॅनलला. माझ्या चॅनलबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते की कोकणची माणसं साधी पोळी हे माझ्या चॅनलचं नाव आहे. आणि या चॅनलमध्ये मी कोकणातले सण, तसेच कोकणातल्या नेचरचे व्हिडिओज, म्हणजे छोटे शॉर्ट्स टाकते. तर नक्की जाऊन पहा कोकणची माणसं साधी पोळी हे चॅनल, तुम्हाला आवडेल. आणि त्याबरोबर मी बाहेरच्या राज्यातलेही टुरिस्ट प्लेस दाखवते. तर नक्की तुम्ही जॉईन व्हा कोकणची माणसं साधी पोळी चॅनल. मानसी, हॅलो मानसी, हाय, कशी आहेस? मानसी बोलते लाईक डन, थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. गणेश दादा बोलतोय हाय गणेश दादा. मानसी बोलते काल बघितला मेसेज. ओके मानसी. तेच माझं नाव आहे जे फेसबुकला आहे ना. इंस्टाग्रामवर मेसेज कर, कारण मेसेंजर मी फेसबुकचा मेसेंजर नाही आहे माझ्याजवळ, मी डाउनलोड नाही केला आहे. तेच नाव यूट्यूब ह्याला इंस्टाग्रामला सर्च कर, तुला भेटून जाईल. कांदा कापला का दाई? हो ग, कांदा कापला. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. आज मी एक छानशी रेसिपी दाखवणार आहे. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. ओके ताई, करते. ओके. तर मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. आणि तुमच्या इकडे पाऊस पडतोय का नक्की सांगा. तुमच्याकडे पाऊस पडतोय का नक्की सांगा मला. येणार होतीस ना कुंकेश्वरला? हो, मी निघालीच आहे, येणार आहे, थोड्या वेळात पोचेन. ओमकार आठवले दादा बोलते एक लाईक केले, रडायला काय झालं? रो रही हूँ, मुझे रुलाया एक इंसान ने, सॉरी एक चीज ने मुझे इतना रुलाया, तो आहे कांदा, जो सर्वांना रडवतो. एक लाईक केले रडायला काय झालं? तेच. थँक्यू सो मच ओमकार दादा लाईव्ह केल्याबद्दल. तर पटापटा मी मंडळी लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनलचं नाव आहे माझ्या. लवकरात लवकर जॉईन व्हा, जेणेकरून आपण रेसिपीला पण स्टार्ट करू आणि गप्पा मारायलाही स्टार्ट करू. तर ओमकार दादा काय करतोय? पाऊस कमी झाला का? तुझं काम कसं चाललंय? मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. ओमकार आठवले दादा म्हणतोय. थँक्यू सो मच. ओमकार दादा, स्नेहलताई म्हणतायत हाय स्नेहलताई, जेवण झालं का? जेवण बनवते, या जेवायला. ओमकार बोलतोय आज बंद झालेल्या आहे ताई पाऊस, ऊन आहे ताई आज. ओके, होईल ओमकार दादा, नक्की होईल.
सदाशिव पेडणेकर. स्नेहलताई म्हणतायत का रडताय हो ताई? अहो ताई, कांदा कांदा कापला मी, कांद्यामुळे. एक इस खूबसूरती को कोई पागल हो सकता है, पर तुम्हारी यादें दिल में रहती है. लविंग फेस यू, आई लाइक यू, नॅचरल ब्युटी. थँक्यू सो मच. सदाशिव दादा, थँक्यू सो मच. छान कमेंट केलात, एक कॉम्प्लिमेंट दिलात, थँक्यू सो मच. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा चॅनलला डबल टॅप करून, आणि एक नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. कोकणची माणसं साधी बोळी हे माझ्या चॅनलचं नाव आहे, आणि मी आहे सिंधुदुर्गातली. तर माझे कोकणा रिलेटेड व्हिडिओ असतात, शॉर्ट्स असतात, आणि महाराष्ट्र राज्याबाहेरचेही टुरिस्ट प्लेस असतात. तर नक्की जॉईन व्हा. आणि माझं रोज 12:30 ते 1:00 मध्ये लाईव्ह चालू होतं. ओमकार दादा म्हणतोय कामावर आत्ताच आलो, लेट झालं खूप आज, मला लाईव्ह चालू दिसली म्हणून थोडा वेळ थांबतो, नंतर कामाला सुरुवात करतो. ओके ओमकार दादा, काही प्रॉब्लेम नाही, कर तू. मानसी बोलते आज स्पेशल काय? आज मी स्पेशल एक अंड्याची रेसिपी दाखवणार आहे. ज्यांना म्हणजे अंड्याची रेसिपी करायची आहे पण त्यांना उकडायचे असतात, मग त्यांना फ्राय करायचे, ह्यामध्ये खूप टाइम जातो. तर मी आज अशी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये टाइम जाणार नाही आणि तुम्हाला करताना पण मजा येईल. ओमकार, माझं सरनेम आठवले आहे, मला बघून काही जणांना विसरले, पण आठवले असेल काही गोष्टी. सही 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 बात. नाही दादा, ओमकार दादा, मी तुला आठवलं नाही बघ. अजून एक मागच्या ह्याच्यामध्ये मी तुझी आठवण पण काढलेली की ओमकार आता कुठे दिसत नाही. पहा तू माझे लाईव्हचे व्हिडिओ जाऊन. प्रांजल क्वीन, हाय ताई, हाय. मानसी, हाय. हा मध्ये मध्ये कमेंट गायब होतात. ओमकार दादा, ओमकार दादा कुठे आलाय? ओमकार दादा आलाच नाहीये. तुम्ही दोघे सुद्धा म्हणत होते ओमकार दादा, पण हा ओमकार दादा पण नाही आले. मी बोलत होतो आलो आलो, तरी कमेंट दिसत नव्हती वाटते तुम्हाला. अरे गायब होतात रे बाबा. तर आता मी ना अंड्याची आमटी म्हणजे एक रेसिपी सुरुवात करते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो आणि खोबरं, कांदा आणि आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण. तर हे पहा, मी इथं तेल तापत ठेवलंय. हे मी मोहरीचं तेल घेतलंय म्हणजे सरसोचं. तर आता यात आपण कांदा आणि टोमॅटो टाकायचा. आधी कांदा भाजून घ्यायचा आणि मग टोमॅटो टाकायचा मित्रांनो. तर आता हा टोमॅटो आणि कांदा मी घेते, तुम्हाला दाखवते. तर सॉरी, थोडंसं बॅक. तर हे बघा, मी कांदा घेतलाय. इथं मित्रांनो मी हा कांदा घेतलाय. हा कांदा चांगला भाजायचा. ओमकार दादा म्हणतो दादा तुम्ही त्या दुसऱ्या दादा आम्ही त्या दुसरे दादा आहेत ना, त्यांना पण कधी कधी विचारत असतो. हे पोलीस ओमकार दादा. ओके ओमकार, ओके. सदाशिव दादा म्हणताय like done, your behavior attitude is very nice. thank you so much दादा. सदाशिव दादा, छान कॉम्प्लिमेंट दिलात तुम्ही. तुम्ही कुठून आहात, बोलत आहात, नक्की सांगा मला. दादा आम्ही कोकणातली माणसं. तुम्हाला आवडला, खूप छान वाटलं. लाईट नको लावू, दिसत नाही. तर दादा तुम्ही कुठून बोलते? सदाशिव दादा नक्की सांगा. ओमकार बोलते माय मिस्टेक. ओमकार दादा, युअर मिस्टेक का? मानसी बोलते ओमकार दादा म्हणतोय मला वाटलं मीच. ओके मानसी, हा नो प्रॉब्लेम ओमकार दादा, असं मानसी बोलते. ओमकार दादा हाय करतोय, बाय करतोय का? बाय बाय ताई म्हणतोय ओमकार दादा.
तर ओंकार दादा ठीक आहे, तू आला, खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद. तर तुझ्या कामात लक्ष दे, छान कर आणि गॉड ब्लेस यू. सदाशिव, आय एम इन म्हापसा गोवा, यू कम गोवा नाव, रेन इज हेवी नाईस क्लायमेट. ओके सदाशिव दादा, आम्ही पण कोकणातलीच आहोत. तर आम्हाला तिकडचं वातावरण खूप आवडतं, कारण गावच आमचा कोकण आहे. तर थँक्यू सो मच तुम्ही मला बोलवल्याबद्दल. नक्की येऊ दादा गोव्याला, नक्की म्हणजे नक्कीच येऊ. छान वाटलं तुमच्याशी बोलून. नाही ताई, व्हेजिटेरियन आहे. ओके, व्हेजिटेरियन आहेस का? ओके ओके. तर हे बघा, इथं कांदा चांगला भाजून घेतला आहे मी बघा, आणि ह्याच्यामध्ये मी ना सरसोचं तेल वापरलंय, म्हणजे मोहरीचं तेल वापरलं. मोहरीचं तेल खूप शरीरासाठी पण चांगलं असतं आणि टेस्ट पण खूप छान येते. सदाशिव दादा म्हणताय थँक्स अ लॉट. वेलकम दादा, वेलकम. गोव्याला, कोकणात खूप पाऊस पडतोय, शेतीचं पण दादा नुकसान होतंय भरपूर. काय करणार ना, भात अशी कापलेली कोपऱ्यामध्ये सुकत घातली आहे, पण ते आणेपर्यंत पाऊस थांबत पण नाहीये. एवढा मोठा दुर्दैव आहे आपलं, की एवढे कष्ट करून, वर्षाचे कष्ट असतात ते, काय 1-2 महिन्याचं कष्ट नसतं, वर्षाचे कष्ट असतात त्या ह्याला. काय करणार ना ताई, माझी वरची कमेंट बघ. हां, कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईव्हला लाईक करा. थँक्यू, मी तुझी कमेंट पिन करते. थँक्यू सो मच मानसी, थँक्यू सो मच. आता यात घालायचं आहे कांदा लसूण मसाला, टाकलाय मी यात. 2 चमचे टाकले आहेत, अजून 1 चमचा टाकते आणि हे चांगलं शिजवायचं. तर मला पुढे पुढे तुम्ही सांगा की तुम्ही अशी रेसिपी याआधी कधी केला आहात का? मग आता यायलाच लागेल एक करीसाठी. ये गवंसी ये. आपल्या कोकणात अशी ना पटकन झटपट एक करी बनवतात. तर आता मी हा टोमॅटो टाकणार आहे. या सर्वांनी या पटापटा लाईव्हला पण जॉईन व्हा मित्रांनो. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनलचं नाव आहे मित्रांनो. तर पटापटा लाईव्हला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला ही एक तरी टेस्ट नाही करायला भेटणार, पण पाहायला नक्की भेटणार आहे. तर नक्की या. आणि पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो.
मित्रांनो, पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. मानसी बोलते, अगं ताई मी काल विचार करत होती, आता थोडे दिवस तू लाईव्हला नसशील ना, तर मग बोलणार नाही वाटतं. नाही ग, मी घेणार ग, म्हणजे 28 तारीखपर्यंत माझं लाईव्ह कंटिन्यू होणार. कदाचित आता संडेला पण मी लाईव्ह घेणार, 2 वेळेस घेणार. कदाचित संध्याकाळचं नाही जमलं तर ठीक आहे, कधीतरी पण घ्यायचा प्रयत्न मी करणार आहे. पण जेव्हा मी गावी जाणार तेव्हा मी लाईव्ह घेणार आहे, दुपारचंच घेणार आहे 1च्या टायमिंगला. तर फक्त काय तर क्लिअरिटी नसते ग लाईव्हमध्ये, म्हणजे नेटवर्क तिथं भेटतं पण कसं जे मोबाईलचं नेटवर्क डेटा होतो तो लगेच संपून जातो. मग तो एक प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. पाहू कसं होते तो, पण लाईव्ह येण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. मानसी बोलते, हो गावी नेटवर्क जसं पाहिजे तसं नाही भेटत. हो ग, वी मिस यू. हो मानसी, तू गावावरून कधी जाणार आहे? सदाशिव, माझे घर योजना गोवा गव्हर्नमेंट लागू केली आहे. इट्स अ पूर पीपल आर लिगलाइज आउट. दादा म्हणतात की हा दादा असं आहे का? दादा मनाने, सदाशिव दादा, माणूस मनाने श्रीमंत असला पाहिजे, संपत्तीने नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. माणूस संपत्तीने जरी तो श्रीमंत असला तरी त्याच्याकडे माणुसकी असली पाहिजे मेन म्हणजे. आणि आम्ही पण काय एकदम हायफाय लोक नाही आहोत, आम्ही पण मिडल क्लासच आहोत. त्यामुळे मी असं म्हणते की प्रत्येकाने स्वतःला गरीब नका म्हणू. तुम्ही खरंच खूप सर्वजण श्रीमंत आहात असंच समजा, का तर आपण मनाने पण मोठे आहोत. 3ला रिटर्न. ओके मानसी, 3लाच मी पोहोचणार आहे. ओंकार परीत, हाय ओंकार. आता यात जे मी वाटण केलंय कांदा टोमॅटो कांदा खोबऱ्याचं, ते मी यात टाकणार आहे. आम्हाला मी तुम्हाला दाखवतेच. तर हे वाटण छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. याचा कलर पूर्ण ना चेंज व्हायला पाहिजे. जेव्हा ह्याला तेल सुटेल ना, ह्याच्यातलं पाणी पूर्ण संपून जेव्हा तेल सुटेल ना, तेव्हा मी तुम्हाला दुसरी स्टेप दाखवणार आहे. तोपर्यंत ह्याला चांगलं ढवळं, त्यातलं पाणी जे आहे ते हे झालं पाहिजे. बोला बोला, तुम्हीच कोण बोलणार गरीबाला? ओंकार दादा, हे काय तुमचं मध्येच, तुम्ही काय बोलणार? मानसीमध्ये, ताई मी वेंगुर्ला मधून कोकण घेतले. कोकम म्हणायचंय का? कोकण घेतले 300ला 1 kg, बरे भेटले ना? हा, मला माहिती नाही ग रेंज काय आहे म्हणजे ह्याची कोकमची. ओंकार दादा नमस्कार, बोला बोला. ओंकार बोलते, खोबऱ्याची चटणी नाही, खोबऱ्याचा वाटप बनवलेला असा. मानसी बोलते, अरे ओंकार दादा तुम्ही आलात, तुमची आठवण काढत होतो आम्ही. आज स्पेशल काय? आज तर मी अंड्याची करी बनवते, जी एकदम झटपट होते. म्हणजे अंडी उकडा वगैरे ह्याची झंझट नसते. तर आठवलेला सगळे विसरले. तू लाईव्हला येत नाही म्हणून विसरले असतील. मानसी बोलते, काय ओंकार दादा विसरलात काय? अमित दिसे काका बोलतात, आज स्पेशल अंडा करी काय? वा, चांगला बेत, आमच्याजवळ मासे
दादा अमित काका तुमचं बरं असा तुमका मासे गावतात, आमच्याकडे मासे नाही गावत ना, त्यामुळे आमका अंड्यावर आणि चिकनवर भागवचं लागतं. पण छान असा खरंच मासे खवगवले तर खरंच 1-4 घास आपले एक्स्ट्रा जातात. ओंकार दादा म्हणतो मस्ती करतो. ओंकार दादा म्हणते ओंकार आठवले तुम्हाला कसं विसरून चालेल असं बोलतायत ओंकार दादा. मस्ती करतो ताई. कर कर मस्ती कर. मानसी बोलते पावभाजी बनवून आणली होती तुमच्यासाठी ओंकार दादा. ओके, मानसीने पावभाजी बनवलेली ओंकार दादा तुमच्यासाठी. ओंकार दादा तू काल मेसेज केलास आणि कुठे गायब झालास? काय सांगायचं होतं? पटलं तर घे, नाही तर सोडून दे. हो बोल, काय सांगत होतास मला उत्तर दे. मानसी ओंकार दादा म्हणते मानसी ताई कशा आहात? हो मानसी ताई सांगा हो यांना कसे आहात ते. मस्त दादा, तुम्ही कसे आहात? ओंकार आठवले रोज तर राहतो ताई, पण हल्ली मेसेज नाही करत होतास म्हणून म्हटलं रे. अय्यो खरंच की काय? सॉरी मानसी ताई. ओंकार तू काल मेसेज कमेंट केलीस आणि गायब झाला, काय बोलत होतास नक्की सांग. आणि पटापटा लाईव्हला जॉईन हा मित्रांनो, छान छान गप्पा मारायच्या आहे. आणि यात ना या वाटणमध्ये आपण 1 चमचा मीठ टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला जसं लागतं, मला कमी लागतं जरासं खारट, म्हणजे नॉर्मल जर मीठ असेल तर ते माझ्यासाठी खारट असतं आणि असेल तर मला बरोबर असतं ते माझ्यासाठी. सॉरी कशाला ओंकार दादा, तू पावभाजी आणलेली ना आणि तो नव्हता खायला म्हणून तो म्हणतोय. कोण मी का ताई? हो हो, तू लाईव्हला होतास पण जर कमेंट करत नव्हतास ना हल्ली, म्हणून म्हटलं. सदाशिव दादा म्हणतात युअर टॉकिंग आर व्हेरी नाईस, फार सुंदर बोलता, ऐकत राहू असं वाटतं. थँक्यू. थँक्यू सदाशिव दादा, थँक्यू सो मच. तर हे पहा, असं असं अजून वाटण हे ना छान सुकलं पाहिजे. याला अजून तेल, याचा कलर बघा चेंज होतोय. आता अजून थोडासा कलर चेंज होणार, याला ढवळत राहायचं आहे. नेक्स्ट मंथमध्ये आहे कोकण. ओके, आम्ही पण नेक्स्ट मंथला जाणार आहोत. नेक्स्ट मंथ म्हणजे नोव्हेंबर, आम्ही पण डिसेंबरला आहोत. मानसी बोलते सगळे कोकणात निघाले ओंकार दादा. मानसी बोलते प्रीती ताई पण जाते, मग मी पण जाते. मानसी आमची ताई आहेत तशी, एकदा आले लाईव्हला की सगळ्यांना नेक्स्ट लाईव्हला यावंसच वाटतं, असं आपलं करते ताई. थँक्यू मानसी. तुम्हाला मी चांगली वाटते हा तुमचा चांगला दृष्टिकोन आहे, पण माझा स्वभावच असा आहे, जिथं पटत नाही तिथं जात नाही, जिथं. आणि खरं आहे, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जिथं जर तुम्हाला पटत नसेल तर ठामपणे बोला की नाही बाबा हे चुकीचं आहे. हो का, तनुजा म्हणतायत लाईक डन 6.
थँक्यू सो मच तनुजा ताई. अमित काका बोलतायत काश्मीर स्पेशल आल्यावर काहीतरी रेसिपी बनवा. हो दादा, पार्टी करूया, काहीतरी चिकन वगैरे बनवूया छान छान. नक्कीच नक्कीच बनवूया, नक्की बनवू. तनुजा ताई म्हणतायत हाय हाय तनुजा ताई, कशा आहात तुम्ही? खूप दिवसांनी लाईव्हला आलात. मानसी बोलते तसा स्वभाव पाहिजे ताई. थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. सदाशिव दादा म्हणताय दादा म्हणता ऐकून फार छान वाटते. थँक्यू सदाशिव दादा, थँक्यू सो मच. काही जणांना अडचण पण असते दादा, मी दादा म्हटलं तर, पण तुम्हाला खूप छान वाटलं, खरंच थँक्यू. दादा हा शब्द एवढा छान आहे ना, काय सांगू तुम्हाला. तनुजाताई म्हणतायत मानसी ताई नमस्ते. मानसी ताई तुम्हाला तनुजाताई नमस्ते म्हणतायत. तर मानसी ताई पण म्हणतायत नमस्ते तनुजाताई. कालच एक होते दादा, बोलल्यावर म्हणतात मला दादा नको म्हणून. काय बोलणार. हो खरंच एक होते दादा, म्हणतात मला दादा नको म्हणून. तर मग तनुजाताई म्हणताय श्री स्वामी समर्थ. आणि मानसीताई पण म्हणतायत, मानसीताई म्हणतायत नमस्ते तनुजाताई. बरं. तर मंडळी पटापट लाईव्हला जॉईन व्हा आणि लाईक करा पटापटा. लाईक करत नाही आहात तुम्ही सर्वजण, लाईक करा. डबल टॅप केलात ना स्क्रीनला, असं डबल टॅप करा की लाईक होऊन जातं चॅनलला, आणि तुमच्या एका लाईकने मला खूप सपोर्ट मिळेल. तर प्लीज एक लाईक बनता आहे. कोकणची माणसं साधी वळी यांना. तर मी तुम्हाला परत एकदा दाखवते हे वाटण कसं झालं पहा. हे बघा, हे एवढंसं वाटण होतं, आता सुकून बघा किती कमी झालंय. अजून ह्याच्या साईडने असं तेल निघायला पाहिजे, असं अजून भाजणार आहोत, त्याला शिजवणार आहोत. त्यामुळे काय होतं माहिती आहे मंडळी, असं वाटण ना चांगलं ना, जर आपण तेलात परतवलं आणि त्याला तेल सुटेपर्यंत भाजलं ना, तर एक छान कट तयार होतो. म्हणजे कमी तेलातही तुम्ही छान कट देऊ शकता. वरती जी तरी येते ती तरी छान येते. तर पहा तुम्ही अशी रेसिपी करून. तर मंडळी पटापट लाईव्हला जॉईन व्हा. सदाशिव दादा म्हणतायत माय लव्हिंग सिस्टर, आय लाईक यू, नॅचरल ब्युटी अँड नाईस पर्सनॅलिटी. सदाशिव दादा थँक्यू सो मच दादा, थँक्यू. पेडणेकर दादा, सदाशिव दादा मासे वगैरे आज खालताय की नाही? आज शुक्रवार आहे आणि गोव्याला राहतात, छान छान मासे मिळत असतील. मानसी बोलते लाईक करा सर्वांनी, तुमचा एक लाईक ताईच्या लाईव्ह साठी खूप महत्वाचा आहे, प्लीज एक लाईक. तर खरंच एक तुमचा लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझं नुकतंच चॅनल आहे जे मी ग्रोथ करते, तर त्यासाठी मला तुम्हा सर्वांची मदत लागणार आहे. तर नक्की मला चॅनलला सपोर्ट करा माझ्या. आणि माझा दुपारचा 1 वाजता लाईव्ह असतो, तर नक्की माझ्या लाईव्हला भेट द्या. आणि लाईव्हला आल्यावर एक प्लीज डबल टॅप करून लाईकही करा.
पटापटा लाईक करा मित्रांनो आणि लाईव्हला जॉईन व्हा. मित्रांनो पटापटा. आपल्या माणसांना पुढे जाताना बघितलं पाहिजे. खूप छान वाटेल ताईला पुढे जाताना बघून. थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. नाही खरंच प्रत्येकाने एकमेकांना हेल्प करा. मराठी माणूस आपला पुढे जायला पाहिजे. बाकीच्या जर तुम्ही राज्यात UP बिहारमध्ये गेलात ना तर बघा एक भैया येतो आणि त्याच्याबरोबर 4 भैया पण येतात आणि त्यांचं दुकानं एकमेकांना सेट करून देतात. तर तसंच आपणही वागलं पाहिजे. ते त्यांच्याकडनं शिकून घेण्यासारखं आहे की आपल्या माणसांची आपण हेल्प करायला पाहिजे. तर ठीक आहे, बघू तुम्ही किती करताय ती. तर हे पहा, हे असं तेल निघतं, याला छान असं तेल निघतंय. अजून आपण 2 मिनटं याला शिजवूया. 2 मिनटं शिजवायचं. आणि मी एका साईडला गरम पाणी तापत ठेवलंय, ते त्यात टाकायचं आहे. तर आपल्या माणसांना मराठी माणसांना प्लीज हेल्प करा, जेणेकरून तुम्ही पुढे जाल, ती पुढे जातील. ताई ते एकमेकांना सपोर्ट पण करतात. चल तू कर, आम्ही आहोत असं आपले पाय खेचताना कोण जात असेल पुढे तर. हो. अमित काका म्हणताय चांगले विचार, चांगले बोलणं, कुटुंब प्रिय. थँक्यू अमित काका, थँक्यू सो मच. हो ना अमित काका, की हे भैया लोक आपल्या गावातही बघा किती भैया लोकांच्या बेकरी आल्या. आपल्या गावात येऊन त्या घालतात, पण आपल्या माणसांना अजून ते जमलं नाहीये. विचार करा तुम्ही बघा. मग असंच जर आपण एकमेकांना जर सपोर्ट केला मराठी माणसाने तर खरंच खूप चांगल्या गोष्टी निर्माण होतील. सदाशिव दादा म्हणतायत आय लाईक इट फिश व्हरायटीज, मोस्टली फिश करी अँड बांगडा, उदामती दॅन मोरी मसाला अँड सुंगटा टिक्का. दादा किती काय चांगल्या रेसिपीचे नावं सांगितली. आमच्या नशिबात नाहीये, पण नक्की तुम्ही खा. छान. मराठी माणसांना सपोर्ट नाही करत, उलट मागे कसं जाईल ते बघतात. खूप कमी असतात ते सपोर्ट करतात. हो मानसी, म्हणजे सर्वच जण नाही करत, नेमके असतात जे करतात. तुझ्यासारखी माणसं आहेत आणि इथं लाईव्ह मध्ये असलेली भरपूर सारी माणसं आहेत जी अशा आपल्या चांगल्या विचारांसारखी आहेत. तर मला खरंच वाटतंय की आपलं यूट्यूब फॅमिली जे छान कमेंट करतात ते खरंच आपल्याला सपोर्ट करतील आणि तुलाही करतील. तर हे तर मानसीचं पण चॅनल आहे कुकिंगचं, ती पण नुकतीच तिने स्टार्ट केलंय. तिचा पण चांगला प्रयत्न आहे, तर तुम्ही तिलाही जाऊन नक्की सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, तिचे छान व्हिडिओ पहा. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर तिला चांगली प्रेरणा मिळेल की अजून आम्ही काहीतरी मी करेन असं. तर तिलाही सपोर्ट करा सर्वांनी. मानसीला ओंकार दादा बोलते सॉरी. कशासाठी सॉरी? तर हे पहा, आता हे गरम पाणी आहे, गरम पाणी. तर हे यात टाकायचं. पाहिजे तेवढं टाका तुम्ही, किती पाहिजे ते पाहूनच टाका. मी अजून थोडंसं टाकते, म्हणजे जेव्हा उकळेल ना अंड्याची करी तेव्हा म्हणजे अशी गाढी होणार नाही. तर हे पहा, छान अशी तरी आली आहे. आणि हे मी राईच्या तेलात बनवलंय, म्हणजे मोहरीच्या तेलात बनवलंय. मानसी बोलते ताई मी तुला सपोर्ट नक्की करणार, मी जिवंत असेपर्यंत. आता तू बिग सिस्टर आहेस माझी. थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. आणि तुलाही चांगलं आयुष्य लाभो, चांगली हेल्थ लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
प्रणित ओंकार बोलतोय, हा मित्र मैत्रिणींनो, मानसी गेले आहे, गेले का आहे? मानसी आहे ओंकार दादा बोलतो. सदाशिव, आय एम लेफ्ट सी यू अगेन, गॉड ब्लेस यू यंगर सिस्टर. थँक्यू सदाशिव दादा. माझं 1 वाजता लाईव्ह असतं, म्हणजे 12:30 ते 1 मध्ये असतं. जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं असेल ना, तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. तर नक्की जॉईन व्हा माझ्या चॅनलला. दुपारचं लाईव्ह असतं माझं रोज. तर ओमकार दादा म्हणते, अय्यो किती ते प्रेम, आता काय ऐकतच नाही. नाहीच ऐकणार आता मी. अब सुनने वाले में से नहीं है. थँक्यू ताई, वेलकम. मानसी, तुला मी थँक्यू बोलते. ओंकार आणि तुम्हा दोघींना माझा सपोर्ट. धन्यवाद ओंकार दादा, धन्यवाद. तर आता इथं मी अंडी घेतली आहे. ती अंडी काय करायची, हळूच इथून अशी फोडायची. म्हणजे तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तशी फोडा आणि हळूच एक 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 असं त्या बर्तनमध्ये सोडायचं, त्या करीमध्ये. आणि स्लो गॅसवर म्हणजे हे करत ठेवायचं. तर आता मी तुम्हाला दाखवते, पहा. अशी अंडी ना सोडायची यात. अंडी सगळी फोडलेली आहेत. आता स्लो गॅस करायचा. मानसी बोलते, कधी तुम्ही दोघी या पुण्याला, खरंच लाईक सबस्क्राईब कसे वाढते बघ. पुण्याला येऊन कशाला वाढणार, आम्ही लाईव्ह मध्ये पण वाढू शकतो. पुण्याला यायची काय गरज आहे. पुण्याला यायची काय गरज आहे मला सांगा. आता करी शिजली ना की मी तुम्हाला दाखवेन सर्वांना. ओंकार दादा, आम्ही पुण्याला का येऊ, तिथं कसे वाढणार आमचे सबस्क्रायबर. आणि नाही वाढले तरी चालेल, पण आम्ही इथंच राहणार. मानसी म्हणते, कधी इन्स्टंट हवी असेल तर ही रेसिपी मी पण करते. तर ही रेसिपी तुम्हाला ना, म्हणजे जर अंडी उकडत बसा, अरे बाबा आता एक करी बनवायची तर अंडी उकडत ठेवावी लागणार. तर अशी तुम्ही झटपट करू शकता. दमलेले असाल आणि अंडी करी खावीशी वाटत असेल तर नक्की खावा अशी. माझे ओंकार दादा, तुमचा सपोर्ट आहे हेच खूप आहे आमच्यासाठी. मीन म्हणजे तुमचं सारखे भाऊ भेटले हेच खूप मोठं आहे. पण आमचा निलेश दादा येत नाहीये, कुठे गेला काय माहिती. ओंकार, अय्यो एक आहेत वय, ही नाही आवडत, मग आपण व्हेज आहे. कोकणातला पोरगा तू आणि व्हेज आहेस. अरे असं नाही, मी कोणत्या पण लेडीजला सपोर्ट करतो, पण बॉय मेन सुट्टी देत नसतो. बॉय मेन कोण हा. अरे दादा, बॉय मेन कोण हा.
खुशी, माझा चष्मा घेऊन ये तुला. होय, आमचा निलेश दादा आला की काय टेन्शन नसतं. आज त्या त्यांना उचक्या लागल्या पाहिजे. हो, आपण आठवण करतोय. मग निलेश दादाला उचक्या लागल्या तर नक्की येईल तो. विसरलं वाटतं की बहिणी बहिणी वाट बघताय. तर निलेश दादा लाईव्ह बघत असतील तर प्लीज लाईव्हला ये लवकर. 2 मिनिटं बोल आणि जा. बॉयमेन म्हणजे मुलांना आणि माणसांना. हे काय बॉयमेन, मुलांना आणि माणसांना का? निलेश कुठे गेला काय माहीत, कामात असेल. तेच ना, कुठे गेला काय माहिती दादा. निलेश दादा तू आलाच पाहिजे, नाहीतर तुला उचक्या लागतील एवढी आम्ही आठवण करतो. कधी निलेश दादा काय माहिती. बॉयमेन म्हणजे कसं, मुलांना आणि माणसांना कसं येतं बॉयमेन? आणि मुलांना आणि माणसांना कोण सुट्टी देत नाही, बॉयमेन कसा सुट्टी देणार? कोण काय तू बोलतोस तेच आधी कळत नाही आम्हाला. तर मित्रांनो, पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनल आहे. पटापटा लाईव्हला या. अगं ताई, मी फक्त लेडीजला सपोर्ट करतो. ओके, धन्यवाद ओमकार दादा, धन्यवाद. तुम्ही सपोर्ट करत राहिला की हो. मानसी बोलते तिघांच्या लाईव्हला पण निलेश दादाची आठवण असते. हो ना ग, निलेश दादाची आठवण आपण आपल्या लाईव्हला म्हणजे तुझ्या माझ्या रोशनीच्या तिघांच्याही लाईव्हला असते. पण ओमकार दादा, तू काल मला काय बोललास आणि निघून गेलास की बघ तुला एक सांगतो, पटलं तर हो म्हण, नाही तर नाही म्हण. हे काय होतं मला सांगितलंच नाही तू. खुशी, भूषण राजपूत, जय श्री राम भूषण भैया, जय श्री राम. कहाँ से हो आप, कहाँ से हो आप मुझे बताइए. और आपका लाइव में स्वागत है. कोकणची माणसं साधी पोळी इस लाईव्ह पे आपका बहुत बहुत स्वागत है. होय ओमकार दादा, मी पण रीड केली होती ती कमेंट. ताई बोलते ते काय झालं, काय सांगणार होतास ओमकार दादा? येस येस, प्लीज कमेंट कर आणि सांग आन्सर. सांगून ते का ओमकार दादा, ताई एवढा 2 वेळा विचारते. तेच ना ग, अजून सांगितलं येणार होतीस ना कुंकेश्वरला, अजून मला घरी दिसतेस. येऊन पण गेली मी कुंकेश्वरला. भूषण म्हणतात मी धुळ्यावरून आहे. ओके दादा, तुम्ही मराठी आहात. राजपूत मला असं वाटलं की हिंदी वगैरे असाल तुम्ही. भूषण दादा मध्ये मी धुळ्याहून आहात. थँक्यू भूषण दादा, तुम्ही लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल. तुम्ही नवीन आहात का, पहिल्यांदाच जॉईन आहात का माझ्या चॅनलला? ओमकार, मी तर ड्युटी अरे असून टाइम काढून येतो. मला खरंच लाईव्ह ब्लॉग आवडतात. हो ओमकार दादा, पण तू काय बोलत होतास ते सांग ना. अरे मी तुला सांगतो, पटलं तर घे, नाही तर सोडून दे, असं काय बोलत होता? आराध्या तांबे ब्लॉग. हिंदी मराठी सर्व भाषा येतात ताई मला. अरे वा, भूषण दादा तुम्ही खरंच खूप भारी आहात की. टाकून दे.
भूषण दादा, खरंच तुम्ही छान आहात की तुम्हाला तुम्हाला सर्व भाषा येत आहेत, हिंदी मराठी. खरंच भारी. कारण हिंदी भाषा येणाऱ्याला मराठी भाषा सहसा येत नाही, पण खरंच खूप भारी आहात तुम्ही. थँक्यू सो मच माझ्या लाईव्हला आलात. आणि दादा जर नवीन असाल तर प्लीज ना, नवीन आहातच पण जर उद्यापासून तुम्ही नवीन असणार, जर तुम्ही मला जॉईन केलात तर, कारण रोज माझं लाईव्ह असतं, रोज तुम्ही लाईव्हला जॉईन होऊ शकता. नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला जर मला सबस्क्राईब केलं तर चॅनलला. आणि प्लीज एक छान लाईक करा डबल टॅप करून. तुमचं एक लाईव्ह माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे भूषण दादा. हो, तुमच्या ओंकार दादा विचारते कोणती कमेंट, की तू लिहिलेलंस की बघ तुला एक सांगतो की पटलं तर हो म्हण, नाही तर नाही म्हण. हे काय होतं? कोणती कमेंट? तेच मानसी बोलते. ओंकार भूषण म्हणतायत हो, तुमच्या चॅनलला पहिल्यांदाच जॉईन झालो आहे ताई. धन्यवाद दादा, तुम्ही लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि डबल टॅप करून लाईकही करा, जेणेकरून उद्याच्याही लाईव्हला तुम्ही असाल. मला भेटली नाहीस, ते आलीस तर कुंकेश्वरला. सकाळी तुम्हाला पाठवायला कोण भेटले नाही म्हणजे काय दादा? ओ नाही हो, मी दादा कुंकेश्वरला नाही आली आहे. मानसी हेच ताई बोलतात ना, मी सांगतो एक पाच वाटलं तर. काय राव, मला काही समजलंच नाही. मला वाटतं तो दुसऱ्या कुठल्या तरी लाईव्हला असेल आणि त्याने मला चुकून मला मग कमेंट केली असणार, असं काहीतरी झालं असेल. अरे काल संध्याकाळी मी फेस दाखवत नव्हती ना, तेव्हा मी लाईव्ह घेतलेलं, त्यामध्ये तू बोललास की बघ मी तुला एक सांगतो, पटलं तर हो म्हण, नाही तर नाही म्हण, काही प्रॉब्लेम नाही, असं बोललेलास. आता काय ते. अरे बाबा गणेश दादा, मी कुठून येऊ, कसं येणार? ओके ताई, येतो मी आता. ओके दादा, लाईक करून जावा चॅनलला. भूषण दादा प्लीज एक लाईक करून जावा चॅनलला आणि सबस्क्राईब करा चॅनलला. जेवलीस काय? नाही जेवली, जेवायचं आहे. नमस्कार. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो. कोकणची माणसं साधी बोली लाईव्हला आहे, पटापटा जॉईन व्हा. अरे मी पण काय वेड्यासारखी विचारते, जेवलीस का ताई? आता एक करी बनवते ना. मानसी तू कुठे विचारलंस मला? गणेश दादाने विचारलं. तुझी नाही मला कमेंट आली आहे. मी पण विचारलंय ताई. हा का? कारण मला ना कमेंटच नाही आली तुझी. जेवलीस काय असं ना गणेश दादाने विचारलं, अशी कमेंट आली आहे मला. हा काय, त्याच्या खाली ना, त्याच्या खाली अशी कमेंट आहे, अरे मी पण काय वेड्यासारखी विचारते, जेवलीस का ताई? आता एक करी बनवते ना, असं आहे. मला दिसत नाही वाटतं कदाचित. काय हे यूट्यूबचं, जे बॅड कमेंट करतात ना त्यांच्या कमेंट हा यूट्यूब घालवत नाही, आणि जे चांगले कमेंट करतात त्यांचे गायब करतो. घोर कलियुग.
काय माहीत दिसत नसेल ते कमेंट. हो काय माहिती. आज रोशनीताई पण कुठे राहिली, जेवण करते वाटतं, मासे वगैरे खात असणार. तर मंडळी पटापट लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला पटापट जॉईन व्हा. ताई तू ये, तुला मी कुंकेश्वर देवळाची माहिती सांगेन. हो हो नक्की ट्राय करेन यायला. थँक्यू गणेश दादा. मानसी होय परवा बघितलं मासेची रेसिपी रोशनी ताईची. खरंच ग खूप तुम्हाला नशीब चांगलं आहे की मासे खाता रोज रोज. तर मी तुम्हाला दाखवते बघा. एक करी अशी शिजते आणि बघा अशी अंडी. जर अंडी चांगली असती ना तर हे बघा अंडी जर ना चांगली असतात तर व्यवस्थित अंडी म्हणजे राहतात. आणि जर अंडी जर अशी थोडीशी खराब असतील म्हणजे काही अंड्याचं पाणी पाणी होतं, तसं असेल तर थोडासा अंडी इकडे तिकडे जाऊ शकतात. पण खरंच खूप टेस्टी लागते ही अंडा करी. म्हणजे उकडलेल्या अंड्यापेक्षा अशी पण खूप कधीतरी छान लागते. सोमवार ये वार आहे, भरपूर गर्दी असते. भरपूर गर्दीच्या वेळी कशा कंटाळ येतो रे. सोमवार बघू कधी यायला भेटतंय, देव आपल्याला कधी बोलवते ते. ताई बिझी असेल, लग्न घर आहे तर मानसी बोलते गणेश दादा हो त्यांना नाही जमणार कुंकेश्वर का, त्यांना जमेल तेव्हा सांगतील. हो मी गणेश दादा मी जेव्हा येईन तेव्हा नक्की सांगेन तुम्हाला की मी कधी येणार आहे ते. आणि मी आता नेक्स्ट डिसेंबरमध्ये मी गावीच जाणार आहे, तर तेव्हा जर जमलं तर मी नक्की येईन गणेश दादा. लाईव्हला पटापटा जॉईन व्हा मित्रांनो. लाईव्हला जास्त माणसं नाही आहेत, पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. जेवायला येत आई. हो मानसी येते जेवायला. तू काय बनवलंस आज? तुझे म्हणजे जेवणाचा मेन्यू ऐकायला मला खूप भारी वाटतं. म्हणजे ऐकूनच पोट भरतं माझं. मित्रांनो पटापट लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनल लाईव्ह आहे. पटापट लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो. तुम्ही पटापट लाईव्हला जॉईन झालात तर खूप मजा येईल. पटापट लाईव्हला जॉईन व्हा. मंडळी पटापट लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनलचं नाव आहे. या चॅनलमध्ये कोकणातले छान छान व्हिडिओज आहेत, शॉर्ट्स आहेत, नेचर व्ह्यूज आहेत आणि महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातलेही टुरिस्ट प्लेस आहेत. तर नक्की माझ्या चॅनलला जाऊन पहा, व्हिजिट द्या आणि नक्की सबस्क्राईब करा.
आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. पटापटा करा मित्रांनो लाईक, आणि लाईव्हला जॉईन व्हा पटापटा. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मित्रांनो. कोकणची माणसं साधी बोळी हे चॅनल लाईव्ह आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला खूप खूप छान छान फ्रेंड्स मिळतात. त्यांचे विचार वगैरे तुम्हाला ऐकायला मिळतील. मला एक विचारायचं आहे की आपल्या देशात वृद्धाश्रम का जास्त व्हायला लागले. मला याचं उत्तर कोणी देऊ शकतं का, की आपल्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम जे आहेत ते का वाढले. याचं खोलवर उत्तर मला कोणी देऊ शकेल का. याचं रिझन यामुळे आहेत जास्त वृद्धाश्रम. प्लीज मला पटपटा कमेंट करून सांगा की आपल्या गावात किंवा हे वृद्धाश्रम आहेत ते वाढले आहेत, जास्त वाढले आहेत, ह्याचं कारण काय आहे. कोणी मला याचं उत्तर सांगू शकेल का, की वृद्धाश्रम का आहेत एवढे. कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना एवढ्या प्रेमाने एवढ्या लाडाने वाढवतात. प्रत्येक पालक म्हणजे त्यांची ऐपत नसते, खरं सांगू तर त्यांची ऐपत नसते, तरी आपल्या मुलांना एक एक गोष्ट मिळावी याच्यासाठी प्रयत्न करतात. तर छोटे छोटे हट्ट असतात ते आई वडील पुरवतात. पण जेव्हा आई वडिलांना जेव्हा सांभाळायची वेळ येते तेव्हा तीच मुलं आई वडिलांची जबाबदारी नाकारतात. तर याबद्दल तुम्हाला कोणाला काही बोलायचं आहे तर प्लीज छान कमेंट करून मला सांगा. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला प्लीज पटापटा कमेंट करा. कारण आपला एक समाज असतो जिथं म्हणजे मुलीचं लग्न करून मुली सासरी जाते, पण मुलगा असतो जो आई वडिलांना सांभाळतो. पण सध्या असं होत नाही आहे की जास्तीत जास्त जे वृद्ध माणसं आहेत ते आश्रमात पाहायला मिळतात आपल्याला. तर याचं कारण काय असेल मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. कारण मी एकदा अशाच वृद्धाश्रमला भेट द्यायला गेलेली, माझं लग्न झालेलं तेव्हा, आणि तिथं एवढे आजी आजोबा होते ना की मला असं यार का ह्यांची फॅमिली सांभाळत नाही आहे यांना असं वाटायला लागलं. तर खरंच मला असं डोळे भरून आलेले त्यावेळी की यार आपण यांच्यासाठी काय करू शकतो ना. तर खरंच ते म्हणजे तिथं ते आपलं सुख मानून राहतात. कारण त्यांची फॅमिली म्हणजे माझ्या गावी एक वृद्धाश्रम आहे. तिथं लोक येतात ना, तर रस्त्यातल्या लोकांना विचारतात की अहो वृद्धाश्रम कुठे आहे. तर त्यांच्या पाठीमागे गाडीत त्यांची आई वगैरे किंवा बाप किंवा आई हे असतात. तर खरंच म्हणजे ज्या आईवडिलांनी तुम्हाला सर्व काही दिलं, सर्व काही शिकवलं, त्या आईवडिलांना तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन टाकताय. मग तुम्हाला जर तुमची मुलं जर पाहत असतील तुम्ही असं करताय, जर तुम्ही पण ही अपेक्षा करता की मी पण म्हातारपणी वृद्धाश्रमातच जाईन, अशी अपेक्षा करता का. नक्की मला सांगा. की म्हणजे जसं म्हणतात ना, जशी करणी तशी भरणी. तर नक्की म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जशी करणी तशी भरणी. मग तुम्ही जसं करताय तुमच्या आईवडिलांना, तसंच तुम्ही अपेक्षा करताय का तुमची मुलं पण तशीच करणार आहेत.
नाही ना. तुमच्या मुलांकडनं तुमची अपेक्षा असणार की आपल्या मुलांनी आपल्याला व्यवस्थित सांभाळावं, आपली म्हातारपणी सेवा करावी. मग तुम्ही तुमच्या आईवडिलांना का टाकताय है ना. तर खरंच मला ते खूप हे वाटतं. नेहमी असा प्रश्न येतो शांत राहिलं की यार कशी जगत असतील ती आपल्या मुलांशिवाय. मुलं जगतात ना, मुलं तर नक्कीच जगणार त्यांच्याशिवाय, पण ती म्हातारपणी ती आई वडील कसे त्या मुलांशिवाय जगत असतील, त्या वृद्धाश्रमात कसे राहत असतील. खरंच खूप म्हणजे भयानक आहे विचार करायला. मित्रांनो, पटापट लाईव्हला जॉईन व्हा. आपण आज हा एक विषय बोलतोय की वृद्धाश्रम आहेत, पण ते खरोखर असणं गरजेचं आहे की नाही. पण कधी कधी वाटतं की ज्यांना कोणीच नाही त्यांना तिथं तरी आसरा आहे, नाही तर ते कुठे फिरले असते हे पण वाटतं. आणि कधी कधी असं वाटतं की ते वृद्धाश्रम आहेत म्हणूनच यांना एक सवलत मिळाली आहे की वृद्धाश्रममध्ये जायला. तर मंडळी, पटापट मेसेज करा, छान छान कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं हे पण नक्की सांगा. जेवायला येत आई, दाल खिचडी पापड लोणचं. हो मानसी, येते मी जेवायला. तर मी आता एक प्रश्न मला माझ्या मनात आहे ते मी बोलत होती की वृद्धाश्रम असणं गरजेचं आहे की असू नये. तुला काय वाटतं मानसी, मला नक्की सांग. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की वृद्धाश्रम आहे तर त्या जे वृद्ध आहेत त्यांना एक सपोर्ट आहे तिथं, त्यांना एक विसावा म्हणून भेटेल. पण असं वाटतं की तो विसावा तिथं आहे म्हणून हे त्यांची मुलं त्यांना सोडतायत तिथं नेऊन. तर तुमचं काय म्हणणं आहे नक्की मला सांगा. आई वडील आपल्याला म्हातारपणी एवढे जड जातात का, नक्की मला सांगा. अशी मुलांची मानसिकता का वाढली आहे की आई वडिलांना सांभाळणं त्यांना खूप कठीण होते. नक्की सांगा. आता एकत्र कुटुंब पण कुठे दिसत नाही है ना. एकत्र कुटुंब पण आता कुठे दिसत नाही का, तर राहायचं नसतं, जबाबदारी भरपूर असतात. तर खूप माणसं असतात की बाबा लग्न करताना पण मी काल एक रील पाहिली, खूप छान होती की कोकणातल्या मुलींना किंवा कोणत्याही मुलींना मुंबईचाच नवरा हवा असतो. मानसी म्हणते आई वडील लहानाचं मोठं करतात, त्यांना म्हातारपणी खरी गरज असते तेव्हा मुलांनी पण सांभाळलं पाहिजे. हो मानसी, खरंच मुलांनी तर सांभाळलंच पाहिजे. पण खरंच म्हणजे आजची घडीची खरी परिस्थिती आहे की वृद्धाश्रम गचागच भरले आहेत आणि बिचारी म्हातारी माणसं त्या वृद्धाश्रममध्ये आहेत. जेव्हा त्यांना खरं सपोर्टची गरज असते तेव्हा
मुलं त्यांना सोडून जातात तिथं आणि वळून सुद्धा पाहत नाही. मानसी जायला आई वडील नसतात त्यांना, ज्याला आई वडील नसतात त्यांना किंमत कळते काय असते आई वडिलांची, काय जागा असते ते. हो ग मानसी, ज्यांना आई वडील नसतात ना त्यांनाच खरं समजेल की आई किंवा वडील यांची किंमत काय आहे ते. जर ते नसतील ना, मी तर विचार करू शकत नाही की माझे आई वडील किंवा माझे सासू सासरे जर माझ्या आयुष्यात नसतील तर मी नाही, तो विचार नाही करू शकत. नाही, कारण ना कसंही असलं ना आपलं कुटुंब तरी आपली माणसं आपली आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या माणसांना जपा, खरंच आपल्या माणसांना खरंच जपा. आणि असं आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात वगैरे नको टाकू, तुम्ही सांभाळा. तुमच्या पूर्ण आयुष्याला ते नाही पुरणार आहे, थोडे दिवस असणार आहेत, तर त्यांना नक्की जपा. कारण मी एक हॉस्पिटलमध्ये पण एका बघते, तर तिथं माझे मिस्टर कामाला आहे तिथं, तर ते बघते, ते मला म्हणजे सांगत असतात की तिथल्या जे म्हातारे पेशंट असतात त्यांना एकदा हॉस्पिटलमध्ये टाकून जातात आणि नंतर त्यांना म्हणजे बघायला सुद्धा कोण येत नाही. अशी खरी परिस्थिती आहे की म्हाताऱ्या माणसांना त्यांना त्यांचे नातेवाईक तर सोडा, पण त्यांचा स्वतःचा मुलगा सुद्धा जेव्हा टाकून जातो हॉस्पिटलला, सगळं त्यांच्या नर्सच्या हवाले असतं. बघा, मारा, काय करा, काय ते करा, पण खरंच असं प्लीज नका करू. आई वडील खरंच देवाने दिलेली एक देणगी आहे, आई वडील म्हणून, आणि ती नक्की सांभाळ. आणि त्यांची गरज त्यांना तुमची गरज त्यांना म्हातारपणी असते आणि तुम्हाला त्यांची गरज त्यांचे महत्त्वाचे दिवस असतात ना, तेव्हा आई वडील कधी तुम्हाला म्हणत नाही की अरे आता माझे एन्जॉय करायचे दिवस आहे तर हा मुलगा मला त्रास देतोय, त्याचं सगळं करा सगळं करा. पण तेव्हा आई वडील खूप प्रेमाने हौशीने करतात. मानसीताई म्हणते आई वडील नसतील ना झिरो आहोत आपण. हो मानसी, जर आई वडील नसतील ना तर आपली कल्पनाच नाहीये बाबा आई वडिलांशिवाय, फॅमिलीशिवाय. आता माझं पण कुटुंब आहे गावी, तर मी जेव्हा जाते घरी माझ्या, तेव्हा खरंच एवढं म्हणजे ना भारी वाटतं ना, काय सांगू. म्हणजे प्रत्येक सण आम्ही आनंदाने साजरा करतो, पण त्यात एखाद्या माणसाला जर बरं नसेल ना तर आमचा म्हणजे जरी कुठेतरी गेलो असेल म्हणजे तरी आम्हाला चुकल्यासारखं वाटतं की अरे यार, ही नाही आहे, हा नाही आहे, हे नाही आहेत, असं काका नाही आहेत, आई नाही आहे, असं होतं. तर खरंच म्हणजे आपल्या माणसांना आपणच जपलं पाहिजे, कारण आपणही त्या स्टेजमध्ये जाणार आहोत. आता आपण यंग आहोत, पण काही दिवसांनी हे यंगपणा राहणार नाही आहे, म्हातारपण येणारच आहे. तर नक्कीच आपण त्या स्टेजमध्ये जाणार आहोत. मग जसं आपण वागतो तसं देव आपल्याला नक्की बघतोय की आपण कसं वागतोय. तर नक्कीच देव त्याची शिक्षा आपल्याला याच जन्मात देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना सांभाळा आणि प्लीज कोणीही आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नको पाठवू. सीमा राठोड, काय झालं, काय जेवण पाणी? हो सीमाताई, बनवलंय, जेवायचं आहे. मी तर लहान असताना
मी तर लहान असताना कमतरता जाणून आली आईची. समोरचे काकींना बघून केव्हा असं वाटतं की आपलीच आईला का आपल्यापासून लांब केलं देवाने. हो ग मानसी, खरंच ज्यांना आई नाही आहे ना किंवा वडील नाही आहेत त्यांनाच आईची किंमत नक्की कळू शकते की तिचं स्थान काय आहे, तिची गरज काय आहे. तर खरंच आई वडिलांशिवाय कल्पना नाही आहे. म्हणतात ना, आई आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतं, ते खरं आहे. तसंच वडीलही आपल्या आयुष्याचा मोठा भाग आहे. सीमाताई मध्ये उशीर झाला, हॉस्पिटलला गेले दिखाइये. हां घेतलंच, आता इथपर्यंत पाणी नाही, इथपर्यंत हां पिऊचा. सलाईन वगैरे लावले होते, आजारी पडले त्याच्यामुळे. ओके सीमाताई, काळजी घ्या स्वतःची. आणि चॅनलला डबल टॅप करून लाईक करा. जेवण वगैरे केलात का? मानसी ताई म्हणते, खोटं नाही सांगत ताई, रडायला येतं असं काकी लोकांना बघून. तुला मानसी, मी माझ्या ना लहानपणीचा किस्सा सांगते. माझ्या आईला बरं नव्हतं, खूप बरं नव्हतं. आणि आजोबांनी आईला, आणि म्हणजे माझा भाऊ छोटा होता त्यामुळे माझ्या आजोबांनी आईला आपल्या घरी नेलेलं. मानसी काय म्हणते, असं वाटतं मला पण आई असती तर किती मस्त सांभाळलं असतं. लोकांची आई किती नटून वगैरे असते, तसं मी पण नटून वगैरे असतात पाहून. हो मानसी यार, असं नको समजू, आम्ही पण आहोत तुझ्यासोबत. पण आईची कमतरता ही कोणीच भरून काढू शकत नाही. आईची कमतरता ही कोणीच भरून काढू शकत नाही. एक मिनिट हा. हो मानसी, आईची कमतरता ना खरंच कोणी भरून काढू शकत नाही. जरी किती आपली जवळची माणसं असली ना, तरी आई वडिलांची किंमत कोणीच भरून काढू शकत नाही. त्यासाठी आपले आई वडीलच पाहिजे. जेवण कशाचं ताई? जेवण वगैरे काहीच करू वाटत नाही. हो, लय आजारी पडले. मग सीमाताई, तुमच्यासोबत कोणी नाही आहे का? त्यांना तुम्ही सांगू शकता की जरा तुमची काळजी वगैरे घ्यायला. सीमाताई म्हणतात, मानसी ताई कुठली हाय होत आहे? तर मानसी ताई कोकणातल्याच आहेत ताई. मानसी मध्ये मिसिंग यू ऑलवेज मम्मा, लव यू अ लॉट. हो मानसी, तुला तुझी आई नक्की पाहत असेल, कारण आपल्या आईचा जीव म्हणजे एक मुलगी असते. आणि माझ्याही आईचा जीव मी आहे. राकेश दादा म्हणत आहेत, थँक्यू लाईक केल्याबद्दल. कसे आहात नक्की सांगा. आणि तर राकेश दादा, आज आम्ही असाच विषय काढला. कोणी नाही ताई, माझे 2 मुलं आणि मी आणि माझे मिस्टर राहतो. हो का सीमाताई? तुमची आई वगैरे असेल तर आईंना बोलून घ्या ना, किंवा सासू वगैरे असतील तर त्यांना बोलून घ्या. म्हणजे तुमची केअर व्यवस्थित होईल. मानसी बोलते, आणि मी ताई तुला स्टार्टिंगलाच सांगितलं ना ताई, मी तुला आई समान बघते. हो मानसी, खरंच तू मला सांगितलंस. थँक्यू सो मच.
तर तू असं म्हणजे निराश होऊ नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत. तर माझा एक मी तुम्हाला किस्सा सांगत होती. सीमाताई म्हणते मिस्टर पण जॉबला जातात ओ ताई. हो का त्या सीमाताई? मग अजून कोणी घरचे असतील तर बोलून घ्या त्यांना आणि थोडंसं आराम करा, कारण या टायमिंगला आराम महत्त्वाचा असतो. तर माझी आई आजारी पडलेली आणि खूप आजारी पडलेली ती. म्हणजे तिला पाणी पण प्यायला जमत नव्हतं आणि राकेश होताला सगळा होताला तो बघता हा. तर होय दादा, आम्ही आईच्या एक आई वडिलांची काय किंमत असते हे सांगतोय आम्ही. तर तर माझ्या आईने ना आईला आजोबा घेऊन गेले, कारण इथं उपचार होत नव्हते म्हणून आईच्या माहेरी तिला घेऊन गेले. आणि मग माझा भाऊ गेला, मी बहीण आणि आजी आणि पप्पा असे आम्ही घरी राहिलो. तर अक्षरशः मी एवढी रडलेली ना, माझे म्हणजे आईची एवढी आठवण येत होती काय सांगू, भयंकर. आणि मी एवढी रडलेली म्हणजे आईचा ब्लाऊज किंवा आईची साडी घेऊन अशी, म्हणजे आईचा जो एक स्मेल असतो तुम्हाला माहिती असेल, जर आईवर प्रेम असेल ना खूप, तर आईचा एक स्मेल असतो तो आपल्याला कायम लक्षात असतो. तो तो भयंकर म्हणजे म्हणजे आई महिनाभर नव्हती, तर त्याच स्मेलवर मी माझा एक महिना काढला. आई वडील गावाकडे असतात व दैत्यांना शेती वगैरे आहे. दैत्यांना दैत्यांना काय? दैत्यांना म्हणजे काय ताई? सासू सासऱ्यांना असं म्हणायचंय की दैत्यांना असं का बोललात? दैत्य म्हणजे राक्षस ना? सासू नाही, माझी सासू 2 वर्षाखालील वारली. ओके ओके सीमाताई, सॉरी हा. कोकण आणि संस्कृती लाईक, थँक्यू राजन दादा, थँक्यू सो मच. खूप दिवसांनी लाईव्हला आला तो, खूप दिवसांनी लाईव्हला आलात. कसे आहात तुम्ही? मी 2 दिवस विचार करते तुम्हाला मेसेज वगैरे करायचा. मानसी म्हणते म्हणून मी न चुकता तुझ्या लाईव्हला असते, कारण ताई तुझी लाईव्ह बघितल्यावर आपोआप स्माईल येते. थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. खरंच तू खूप छान आहेस म्हणून तुला मी छान दिसते. तर थँक्यू सो मच. आणि अजिबात घाबरू नको, कारण आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि कधी गरज लागली तरी आम्हाला तू बोलू शकतेस आमच्यासोबत. कर चटकन डोळ्यातून पाणी आलं. हो मानसी, माझ्या पण डोळ्यातून पाणी आलं, कारण हा विषयच असा आहे की आई आणि वडील म्हणजे सगळ्यात जवळचं माणूस आपलं आईच असतं. डे ड्युटी चालू होती. ओके दादा, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? जेवलात का? आणि दादा तुमची यूट्यूब जर्नी कशी चालू आहे नक्की सांगा. मानसी, मुलींसाठी तर आई खूप जवळची असते, वडील सुद्धा असतात. माझ्या वडिलांनी मला कसलीच कमी नाही पडू दिली, ते पाहिजे ते लगेच भेटतात. खरंच मानसी, म्हणजे कधी कधी आपली आई नसते, पण आईची कमी कधीच भासू देत नाही ते म्हणजे वडील असतात. त्यांचं दुःख आपल्याला म्हणजे ते दाखवत नाही, पण आतून ते खूप खचलेले असतात, पण आपल्याला ते समोरून कधीच दाखवत नाही. आई वडील असा एक खंबीर आपल्या घराचा खंबा असतो म्हणजे वडील असतात, आधार असतो म्हणजे वडील असतात. खरंच. कोकण आणि संस्कृती म्हणतायत, मी मजेत आहे, तुम्ही कशा आहात? तर दादा मी खूप छान आहे. खरंच छान आहे मी. म्हणतायत खूप छान वाईटी जर्नी चालू आहे. ओके दादा, मी तुम्हाला कॉल करीन कधीतरी.
ताई प्लीज नको रडू आता, मला पण रडायला येते, प्लीज स्माईल. नाही ग बाळा, मी नाही रडत आहे, कारण आम्ही आहोत तुझ्यासोबत आणि तू पण आमच्यासोबत आहेस. पण आई हा असा एक विषय आहे की पटकन येतच पाणी. हल्लीचं म्हणजे मागच्या डिसेंबरपासून ते मेपर्यंत माझ्या आईला बरं नव्हतं. तिला डायबिटीज झाल्यामुळे तिचा अंगठा काढला होता. तर अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं की यातून आई कधी बाहेर पडणार. पण आता फायनली ती आई माझी बाहेर पडली आहे यातून आणि छान आहे. दुखणं आहे पण छान आहे. पण आई आहे म्हणून माहेर पण आहे असं मला वाटतं. नाहीतर आई नसेल तर माहेराला शोभा नाही आहे असं मला वाटतंय. ओके ओके. राजेंद्र दादा तुम्ही जेवलात का? जेवलात का दादा, नक्की सांगा. आणि लाईव्हला पटापटा जॉईन व्हा मित्रांनो. कोकणची माणसं साधी भोळी हे चॅनल लाईव्हला आहे. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. आई अजून जेवणार आहे आता. काय आहे दादा, मासे वगैरे आहेत का? आई खूप छान जीवन जगत असणार ताई, यापुढेही टेन्शन नको घेऊस आणि मी नक्की प्रार्थना करेन आईला कसलाच टेन्शन नको देऊ देवा, कारण तुझी आई तीच माझी आई. हो मानसी, खरं खरं माझी आई तीच तुझी आई आहे. आणि तुला म्हणजे आपण जेव्हा कधी गावी भेटू ना तर नक्कीच तू माझ्या घरी ये. आई तुला खूप प्रेम करेल बघ. माझी आई अशी आहे म्हणजे दुसऱ्यांच्या मुलीलाही आपली मुलगी हे करून घेते, आपली मुलगी समजते. माझ्या मैत्रिणींना माझ्यापेक्षा माझी आई माझ्या मैत्रिणींना प्रेम करायची. म्हणजे मी कॉलेजला असताना, शाळेत असताना खूप भयंकर. आणि तू पण तिला खूप आवडशील. नक्की भेटू आपण जेव्हा. पण आपलं असंच होते की मी येते आणि तू जाते. मी 3ला सकाळी येते, तू कधी जाणार? खुशी एवढं काय एक्सरसाइज करतं? किती आमची खुशी एक्सरसाइज करते. नाही म्हणते एक्सरसाइज करायची आहे मला. ओके, 3लाच मुंबईला येणार म्हणजे आम्ही हे भगवान. मानसी थांब ना 4-5 दिवस. आपण तू भेटून मजा जाशील मला मग. वादळ आहे त्यामुळे मासे फार कमी येतात. हो दादा, कोकणात आपल्या भरपूर पाऊस आणि वादळ चालू आहे. भात कापणी वगैरे सगळी लांबवली आहे आणि ज्यांनी कापली आहे त्यांचं भात शेतातच आहे. खरंच खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत चाललं आहे. आणि ह्याला जबाबदार कुठेतरी आपणच आहोत की म्हणजे सगळीकडे रस्तेच रस्ते झाले, झाडच राहिली नाही आहेत. त्यामुळे निसर्ग कोपला आहे असं मला वाटतं. सुलक्षाताई म्हणतायत पाऊस लागता तुमच्याकडे. सुलक्षताई होय, आमच्याकडे पाऊस लागता कोकणात खूप. तर त्यामुळे काय तर भाता बिता अशीच कुसान जातात. ज्यांनी भात कापून सुकवून ठेवल्याने ते दादर कोपऱ्यात पूर्ण टुंबाटुंब भरला. तर तुमच्याकडे काय बरं असा मा?
पावसाक मी सांगतोय बाबा जा पावसात जा पावसा, पण पाऊस काय या वर्षी जाऊचं लवकर येलो आणि उशिरापर्यंत थांबलो आहे यावेळी. सुलक्षताई पाऊस लवकर इलो मे मध्येच आणि अजूनपर्यंत असा म्हाका वाटतं या वर्षी लग्न बिग्न लोकांका पावसातच करूची लागतली असं वाटतं. खुशी जास्त नको ना करू, नको बस झाला दुखतला. काय दुखतं? पाऊस आता सगळे सण सेलिब्रेशन करून जाणार आहे. तुळशीच्या लग्नापर्यंत राहा बाबा आणि नंतर जा असं म्हणायचं आहे मला पावसात. बाबा जा बाबा तुळशीच्या लग्नात चुरमुरे खा आणि जा. मानसी हसता. हा काय ना तुळशीच्या लग्नात पावसात सांगते मी, तुळशीच्या लग्नात जा आणि मग वाटेक लाग, तेवढ्यात येऊ नको. तर मानसी ताई सांगता की पाऊस आता सगळे सण सेलिब्रेशन करून जातलो असं मानसी मावशी सांगतात की पाऊस सगळे ना सण असतात ना ते सेलिब्रेशन करून जातलो. मानसी म्हणता गावी भाताची वाट लागली. हो हो मानसी, गावी भाताचा खूप नुकसान झाला. काय त्या भाताची अवस्था झाली बघते ना, बापरे. तर पाणी भात सुकत घातला आणि वरसून पाऊस पडता, काय बोलायचं. परी खुशी मानसी मानसी मावशी आहे ना, मानसी मावशी आहे ती सांगता की परी खुशी हार्ट्स. मानसी त्या मावशी आहे ना ती परी खुशी सांगता की हार्ट्स लव यू म्हणता. तुम्ही म्हणा लव यू टू. लव यू टू. लव यू टू म्हटलं बघ. सुलक्षा ताई म्हणता ताई माका परत तू ताई बोललोय. ओके सुलक्षा. अगं सवय झाली आहे ना ताई ताई बोलायची, त्यामुळे तसं होतंय. खूप छान वाटलं लव यू टू बोलल्यावर. थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. जेवण काय केलं सुलक्षाताई? मी जेवण अंड्याची करी बनवलंय. डायरेक्ट फोडून टाकतात बघ त्या अंड्याची करी बनवली आणि भात बनवलाय. तू काय बनवलंय? ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. काय आता नको, शुक्रवार नाही. ओके शुक्रवारचा खानाच नाही काय. ताई गावी जाशील तेव्हा आईला विचारलं म्हणून नक्की सांग, ओळखत नसेल मी तरी पण विचारलं असं सांग आठवणीने. हो मानसी, मी तुला लाईव्ह मध्ये नक्की दाखवेन माझी आई. आणि नक्की सांगेन माझ्या आईला तू विचारलं म्हणून. अरे मला इंस्टाग्रामवर नक्की मेसेज कर. आमचं सुलक्षा म्हणता आमचं शुक्रवार कडक असता, कायच आंबट नाही खानो. अरे बाबा माझ्या, बरा बरा. हो करते इन्स्टाला मेसेज आज. ओके मानसी, ओके कर कर. थँक्यू सो मच.
आणि थँक्यू सो मच, तू स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत माझ्या लाईव्हला राहिलीस. खरंच खूप धन्यवाद मानसी तुझे. तुझ्याशी बोलून खरंच खूप आज छान वाटलं. नाही तर रोज एवढं बोलणं होत नाही आपलं. लक्ष्मी सुलक्ष म्हणतात मस्त दिसतं ताई, म्हणजे मी रोज बरा दिसणे नाही ना, असं बोलायचं वाटतं. सुलक्षा, मी रोज बरा दिसणे नाही ना. पठान अमजाद, हाय नमस्कार, आपका स्वागत है हमारे चॅनल पर. मानसी, रोज खूप जणांना रिप्ले करायचा असतो ताई तुला, म्हणून, आणि ह्यापुढे खूप छान बॉन्डिंग होईल बघ ताई आपली. हो मानसी, आपलं खूप छान बॉन्डिंग होईल यापुढेही. सुलक्षा म्हणते नाही नाही, रोज बरा दिसते ताई. थँक्यू सुलक्षा. मानसी म्हणते आज थोडा इमोशनल झाला पण स्माईल आली परी खुशीमुळे. थँक्यू मानसी. पठान बोलतात कैसी हो दीदी. पठान भाई मैं बहुत अच्छी हूँ, आप कैसे हो. आप कैसे हो जरूर बताना. खाना खाया. ठीक है, ओके. आप कहाँ से बात कर रहे हो. मैं भूल गई आपका गाँव का नाम. कहाँ से बात कर रहे हो. ठीक है, खाना खा लिया. हाँ नहीं, खाना अब खाएंगे थोड़ी देर में ही, लाइव ख़त्म होगा जैसे ही हम खाना खाएंगे. आपने खा लिया ज़रूर बताना रिप्लाई करके. हो, पाऊस मा तुळशीचा लग्न करूनच जातलो आणि असं वाटतं. होय गो, माका पण तसंच वाटतं की हो पाऊस तुळशीचा लग्न चुरमुरे खाऊन जातलो. त्याशिवाय जाऊचो नाही. काय माहिती बाबा, खरंच एवढ्या लवकर मे मध्ये पाऊस इलो तर इतक्यात जाऊ होय होतो ना, तर अजून जाना पण नाही. पठान दादा बोल रहे हैं, भैया जी बोल रहे हैं. ओके ओके भाई. मला बोलायला खूप आवडतं. बोलायला लागले की दुसऱ्यांना थांबवायला लागेल असं एखाद्याचा स्वभाव आवडला की त्याच्याशी बोलतच राहू वाटतं. मी बोलत राहिली तर लाईव्ह एंड होणार नाही. असू दे ग, मी बोलेन तुझ्यासाठी. सुलक्षा म्हणता शी कंटाळो इलो घरात बसान बसान. मग सुलक्षाताई भजी कर, मस्तपैकी कांद्याची भजी कर, चाय कर आणि संध्याकाळी मस्त खळ्यात बसान चाय पी. काय भारीच ना, पाऊस लागत असतं की भजी खाऊची लय भारी मजा येतात. कोणाकोणाला आवडतं चहा सोबत कांदा भजी खायला, नक्की सांगा. सर्वेश रासम, हॅलो हॅलो सर्वेश रासम, काय करतोय. मला खूप आवडतं गरम गरम चाय आणि कांदा भजी. आ हा हा, भारीच.
भारीच लागतात ना कांदा भजी. आणि गावाकडची कांदा भजी खरंच खूप छान लागतात. पावसामुळे कंटाळो. जातलो. सोयाबीन खिमा बनवलाय का ताई कधी? नाही ग, मी नाही बनवला. तू बनवलास का? नाही, मी नाही कधी बनवला. मी सोयाबीन खिमाची रेसिपी लवकरच अपलोड करेन. ओके मानसी. आणि मी तुला एक सांगितलेलं, ट्रायपॉड मागून घे एक, 150 रुपयापर्यंत येतो. तो एक मागून घे मिशोवरून. त्याने तुला ना रेसिपी शूट करायला खूप मदत होईल. आणि रेसिपी जेव्हा तू लॉंग व्हिडिओमध्ये टाकतेस तेव्हा आडवा मोबाईल धरून शूट कर. आणि जर शॉर्टमध्ये टाकायचं असेल तर उभा धरून कर. त्यामुळे तुला म्हणजे शॉर्ट्समध्ये उभेही व्हिडिओज बरे दिसतात. सर्वेश म्हणता कधी जातो पाऊस काय माहिती. हा काय इंद्रदेवाक विचारलंस काय? इंद्रदेवाशी अपॉइंटमेंट घेऊची असा माझी. तर बघते संध्याकाळी, आता कॉल करून बघते इंद्रदेव म्हाका अपॉइंटमेंट देता काय. आणि सांगते मी नक्की तुका हा उद्याच्या लाईव्हमध्ये. मानसी चॅनलचं नाव काय आहे? सुलक्षताई, मानसीच्या चॅनलचं नाव आहे मानसी व्लॉग म्हणून. तर तिच्या पण चॅनलला तू जॉईन हो. आणि तिचं पण लाईव्ह असतं 5:30ला. नक्की जॉईन हो आणि सबस्क्राईब कर तिच्या चॅनलला. ती पण नवीनच तिने चॅनल ओपन केलं आहे. आपल्या कोकणातलीच आहे. मानसी बोलते मन हलकं होतं असं बोलून ताई. सुलक्षताई मानसी व्लॉग म्हणून. ओके. हो मानसी, मला पण खूप छान वाटलं आज बोलताना तुझ्याशी. नाहीतर रोजचं एवढं बोलणं आपलं होत नाही, पण खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच मानसी. मलाही खूप बरं वाटलं. आता मी थोड्या वेळाने लाईव्ह संपवणार आहे. नवनाथ थोरात, ते आमसूल बटर काय असतं? चांगलं आहात का का साईड इफेक्ट असतं? आमसूल बटर असतं ना दादा, ते खूप उपयोगाचं असतं. फक्त ते कसं सांगू, तुम्ही जर भाकरी केली बाजरीची वगैरे किंवा कुठलीही, तर त्यात असं बटर कसं आपण गरम गरम लावतो ते लावून खायचं असतं. भाकरी खायची असते. आणि कोणाकोणाच्या तळवे खूप आगाग होतं, पाय दुखतात, टाचा दुखतात. त्यासाठी ते खूप म्हणजे चोळायचं आणि मालिश करायची. खूप छान असतं ते. नवनाथ दादा, नवनाथ दादा, तुम्ही माझ्या लाईला पहिल्यांदा आलात का? नक्की सांगा. मानसी बोलते थँक्यू तुला ताई. किती पण बोलली तरी कमीच असेल. हो, आपण रोज बोलू. सुलक्षा म्हणते नाही गो येणार, सर्च केलंय तर. मग एक काम कर, माझ्या कुठल्या पण व्हिडिओला जा, शॉर्ट्सला वगैरे जा. तिनं मानसीने कमेंट वगैरे केलेल्या आहेत. तिथं तुला ना मानसीची कमेंट मिळून जाईल. तिथं तू तिला सबस्क्राईब करू शकते जाऊन. नवनाथ दादा म्हणतात काय रेट असतो? रेट असेल 100-200 रुपयाला 5-6, म्हणजे अर्धा किलो 1 किलो असेल कदाचित. नवनाथ दादा म्हणजे तुमचं गाव कुठलं? मी आहे कोकणातली दादा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. तुम्ही कुठून बोलताय नक्की सांगा. तुम्ही कुठून बोलताय नवनाथ दादा नक्की सांगा.
अजय वाघमारे, हाय अजय दादा, नमस्कार. कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला तुमचं स्वागत आहे. आणि नवनाथ दादा, तुमचंही माझ्या चॅनलला खूप खूप स्वागत आहे. मानसी बोलते, ताईच्या शॉर्ट व्हिडिओला असतात कमेंट माझ्या सुलक्षा ताई. तर हो सुलक्षा, माझ्या शॉर्ट्सला वगैरे आहेत कमेंट, तू जाऊन पाहू शकते. हडपसर पुणे. तर नवनाथ दादा, तिथं पण भेटत असेल तुम्हाला कदाचित ना ते हे बटर, आमसूल बटर तुम्हाला तिथं पण भेटत असेल. पण खूप छान आहे ते, तुम्ही खाऊ पण शकता आणि पायांना वगैरे पण लावू शकता. म्हणजे पायांच्या तळव्यांची जर आग होत असेल ना, तर नक्कीच ते खूप उपयोगाचं असतं. अगोदरची माणसं तेच खायची म्हणून ते तंदुरुस्त होती. आता आपण अमूल बटर खातो, आमसूल बटर सोडून आम्ही अमूल बटर खातो. म्हणून आपली हालत अशी आहे. तर दादा, तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझं रोज 1 वाजता लाईव्ह असतं, तर प्लीज मला सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे मला खूप काही सपोर्ट होईल. नाही भेटत आमचा मित्र, हां ओके, काय नाही भेटत का? तुमचा मित्र आणतो का तुमच्यासाठी? आमच्या कोकणात वगैरे भेटतात दादा, खूप भेटतात. खुशी ते मोडे. ओके नवनाथ दादा, मित्र आहे कुडाळला. ओके, मग तुम्ही कुडाळवरून त्याच्याकडून मागवू शकता तुम्ही, कारण कुडाळला वगैरे भेटतं छान, किंवा सावंतवाडीला वगैरे विकायला येतात. मानसी बोलते, आज रोशनी ताई पण नाही. हो, आज रोशनी ताई पण नाही कुडाळला. हो, तो देतो. तर छान आहे दादा, तुम्ही घरच्या म्हणजे रोजच्या उपयोगात आणू शकता तुमच्यासाठी. म्हणजे भाकरी बरोबर असं वितळतं ना ते, लगेच भाकरीसोबत खाऊ शकता. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा डबल टॅप करून. माणसामध्ये ओके सुलक्षाताई, थँक्यू. साईड इफेक्ट नाही आहेत दादा, ते खूप म्हणजे खूप नॅचरल आहे ते. साईड इफेक्ट फक्त तुम्हाला जर काही ॲलर्जी वगैरे असेल तर तुम्ही एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या, कारण त्याची मी काही सांगू शकत नाही. कारण अगोदरची माणसं खूप खात होती, हेच खात होती भाकरी बरोबर. तर आता कसं आपलं शरीर नाजूक झालं, भरपूर एक शरीर आहे तर 1000 रोग आपल्या शरीरात आहे. त्यामुळे मी ते सांगू शकत नाही की साईड इफेक्ट नाही असा, कारण काय माहिती नाही. तुम्ही म्हणजे कोणाकोणाला डायबिटीस वगैरे असतो, तर त्यामध्ये यूज करतात की नाही हे मला माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्ही याची खात्री करा आणि नंतरच तुम्ही घ्या, कारण मी असं काही सांगू शकत नाही लाईव्हमध्ये की खातातच असं. पण अगोदरची लोक खायची, आम्हाला ते सांगतात आमच्या आजी आजोबा की आम्ही हेच खायचो भाकरीसोबत. त्यामुळे मी तुम्हाला बोलली की चांगलं असतं ते. पण तुम्ही पायाला मात्र नक्की लावू शकता, खरंच खूप चांगलं आहे. थँक्यू नवनाथ दादा, थँक्यू सो मच तुम्ही मला लाईक केल्याबद्दल चॅनलला. तर थँक्यू सो मच. बारक्या खय गेला, ये बारक्या खय ये. तर बारक्या ह्या बघा, केस किती वाढलेत.
या माझा छोटा आणि दुसरा आंघोळीत गेला. मानसी, माऊ येते तुझ्या हेअर करायला. माऊ पण ब्युटिशियन आहे. हो का? अगं, आता भावाचं लग्न आहे ना, तेव्हाच मी अगं इथं ना म्हणजे या साईडला भरपूर मोठी मोठी सलून आहेत आणि आता हे छोटीचे हेअर कट करायला ना 600-700 रुपये घेतात बाहेर. त्यामुळे आम्ही तिला एवढे म्हणजे तिचे केस चांगले थोडेसे वाढले की तिला कट देणार चांगला. मानसी, तर सगळंच आहेस तू. कपडे शिवतेस, ब्युटिशियन आहेस, ऑलराऊंडर आहेस खरंच. तर थँक्यू सो मच सर्वांनी मला लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल. तर थँक्यू मानसी. मी आता येते. मी खूप कोर्स केलेत पण उपयोग कमी करते त्याचा. नाही ग मानसी, तू घर बसल्या पण सलून किंवा थ्रेडिंग, हेअर कटिंग वगैरे करू शकतेस, कपडे शिवू शकतेस, मेहंदी काढतेस छान, तर ऑर्डर पण घेऊ शकतेस. असं काहीतरी करत राहायचं. खूप टॅलेंट आहे तुझ्यात. तर मानसी, मी तुला उद्या, हो कोणी आले तर करते. व्हेरी गुड मानसी. तर थँक्यू मानसी. आपण उद्या भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये, किंवा संध्याकाळी जर मी लाईव्ह आली तर तुला नोटिफिकेशन येईलच. 3:30च्या मनाने येईन मी लाईव्ह कदाचित परत. तर बाय मानसी, काळजी घे. बाय बाय. हो चालेल नक्की. बाय मानसी, बाय बाय.